त्यांनी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। विषय हा आहे की एका ताईने मला ना एक मी मेजरमेंट सांगितलेलं स्ट्रेट टिप येण्यासाठी मी फिटिंग करताना एक व्हिडिओ टाकला होता। हे पहा, जसा की हा ब्लाऊज आहे तर 36चा ब्लाऊज होता आणि त्याचा दंडघेर 5.25 होता। म्हणून त्या ताईने मला कमेंट केलेली, ताई 36 साईजच्या ब्लाऊजसाठी 5.25 दंडघेर कधीच येऊ शकत नाही, काही सांगू नका। तर काही सांगणं माझं काम आहे का, काही करणं माझं काम आहे का? जे आहे ते सांगणं आणि तेच करणं तसंच फिटिंग टाकणं माझं काम आहे। मनाचं सांगून काय करणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। आता हा जो ब्लाऊज आहे हा 35 साईजचा आहे, म्हणजे 17.5 इंच निम्मी छाती आहे याची। आणि ह्याचाही दंडघेर बाही जी आहे ती 10.15 आहे आणि ह्याचाही दंडघेर 5 इंच आहे। प्रॉपर हा 5 इंचाचा घेर आहे। तर आता 10.15 10.5 इंचाच्या बाहीला 5 5.5 इंच किंवा 5.25 इंच सुद्धा स्लीव्हजला दंडघेर येऊ शकतो। निम्मा सांगते मी, 5.25 म्हणजे 10.5 राऊंड आला। तर या केसमध्ये जर 17.5 छातीला 5.25 5 इंच दंडघेर येऊ शकतो, तर 36 साईजच्या ब्लाऊजच्या मापासाठी 10.5ची बाही असेल तर ती बाही पण 10.15 10.5च्या ह्याच मापामध्ये होती, तर 5.25 का येऊ शकत नाही? 5.25 येऊ शकतो, 5.5 येऊ शकतो, 5.6 येऊ शकतो, एव्हाना 6 सुद्धा येऊ शकतो। आता मी 36 साईजचा ब्लाऊज घालतीये पण दंडघेर माझा 6.5 येतो। 6.5 नाही, कारण 10 10.5ची स्लीव्ह असेल तर 6 इंचाचा दंडघेर येतो, 5.6 6 इंचाचा, 10.5च्या खाली गेली की 5.6चा येतो। मग आता बाही मोठी असल्यानंतर दंडघेर इथे कमी येऊ शकतो। त्यावेळेला क्लायंटला चेस्ट साईज जर हेवी असेल तरी सुद्धा दंडघेर बारीक असू शकतात, दंड बारीक असू शकतात। बरेच क्लायंट आपले असे आहेत। तर या मापामध्ये जे माप आहे मी तुम्हाला सांगितलं होतं, पण त्या ताईला का असं वाटलं कोण जाणे, मला त्याच्यावरती असं काही हे नाही वाटलं की बाबा मी काहीही सांगते, तसं काहीही सांगत नाही, मी जे आहे ते सांगते। आता हा बघा 10.15 इंचाचा दंडघेर आहे, 17.5ची निम्मी छाती आहे म्हणजे 35 इंच झाली आणि 10.15ची 10ची बाही आहे, तर हा 5 इंच दंडघेर आहे। तर मग दंड बारीक मोठे असतात, प्रत्येक बॉडी मेजरमेंटमध्ये खूप सारे बदल असतात, त्या बदलाप्रमाणेच आपल्याला माप घ्यावं लागतं। काहींचे दंड खूप इथून असे फॅट नसतात तर बारीक असतात आणि साईज हेवी असते, पण काहींना साईज नॉर्मल असते पण दंड हेवी असतात। मग या केसमध्ये दंडघेराचं माप 5 पासून सुद्धा सुरू होऊ शकतं। मी तर 5.25 म्हणले होते, 5.25 5.5 5.6 6 6.25 6.5 सुद्धा येतं। आता माझ्याकडे क्लायंट आहे, त्यांचा दंडघेर 6 इंच आहे आणि 6 इंचाला पण थोडीशी एक सूद जास्त द्यावी लागते आणि चेस्ट साईज 34 आहे। आता सांगा मग, इथं हा फॅट इथे कमी आहे पण इकडे दंडघेराचा फॅट आहे ना, या केसमध्ये तुम्ही काय म्हणाल?